नमस्कार मित्रांनो, बातमीच्या पलीकडे या सदरात आपले स्वागत आहे. आज 10 जानेवारी 2021. आपल्याला या सदरामध्ये ठळक नाही पण महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. चला तर मग वळूया. आपली पहिली बातमी आहे भक्त. मित्रांनो, भक्त हा शब्द तुम्ही अनेक स्वयंघोषित उदारमतवादी जे लिबरल मीडिया बोलतात त्याकडून तुम्ही बराच वेळ ऐकला असेल. भक्त हे मुळात नरेंद्र मोदी यांचे जे चाहते आहेत किंवा भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना ते उद्देशून करत असतात. मुळात भक्त बोलण्याचा उद्देश माझ्या मते तरी ते एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करत असतात. पहिला म्हणजे ते भाजपच्या कार्यकर्त्यांना हीनपणाने बघतात आणि दुसरा म्हणजे भक्त हा एक हिंदूंचा पवित्र शब्द आहे, ज्यामुळे आपल्याकडे अनेक संत भक्त झालेले आहेत. त्यांच्यावरही अप्रत्यक्षपणे ते हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपण असं बोलू शकतो की ते सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते त्यात पुन्हा पुन्हा आपटतात. परंतु तसाच एक प्रयत्न पुन्हा एकदा केलेला आहे, तो सुद्धा शशी थरूर यांनी. तुम्हाला माहीतच असेल की ट्रम्प यांनी जेव्हा कॅपिटल हाऊसमध्ये घुसण्यासाठी जे आव्हान केलं त्यांच्या समर्थकांना, त्यानंतर जे फोटो जगभरच्या मीडियामध्ये आले त्यामध्ये एक तिरंगा घेऊन एक तरुण त्या रॅलीमध्ये म्हणजे त्या मोर्चामध्ये होता आणि त्या फोटोला शशी थरूर यांनी ट्विट केला आणि भक्तच असे काही करू शकतात किंवा त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही अशा प्रकारचं एक आशय असलेलं एक ट्विट केलं. परंतु जेव्हा बाकीच्या माध्यमांनी किंवा अनेक लोकांनी सोशल मीडियावरून किंवा मेनस्ट्रीम मीडियामधून सुद्धा जेव्हा त्याची पूर्ण पडताळणी केली तेव्हा तो जो तरुण आहे तो मुळात शशी थरूर यांचाच समर्थक निघाला. त्यामुळे थरूर पुन्हा एकदा तोंडावर जोरदार आपटले आहेत. पुढची बातमी आहे लिथियम. लिथियम तुम्हाला माहीतच असेल की इलेक्ट्रिक वाहनामध्ये बॅटरी बनवण्यासाठी मुळात लिथियमचा वापर करतात आणि हे लिथियम सध्या चीनमध्येच खूप आहे किंवा चीनच बाकीच्या देशांकडून आयात करतो. तिथल्या खाणींवर त्याचं नियंत्रण आहे आणि चीन यामध्ये जगात एक नंबरला असून मुळात इलेक्ट्रिक वाहनामध्ये सुद्धा तो चीन एक नंबरलाच आहे. आणि या लिथियम बॅटरी बनवण्याच्या क्षेत्रामध्ये आता भारताने उतरण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्या ज्या खाणी अर्जेंटिनामध्ये आहेत त्या अर्जेंटिनाबरोबर आता या भारताने करार केलेला आहे आणि असाच करार ऑस्ट्रेलियाबरोबर करण्याचा सुद्धा भारत तयारीत आहे, जेणेकरून मेक इन इंडिया अंतर्गत या बॅटरींचं उत्पादन केलं जाऊ शकतं. पुढचा मुद्दा आहे एक चीनी सैनिक लडाखच्या झीलजवळ एक पेंगॉंगसूची झील आहे त्याच्याजवळ पकडला गेला. भारतीय सैनिकांनी मुळात त्याला पकडलेलं आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. अशीच एक काहीशी घटना पाकिस्तान आणि पंजाबच्या बॉर्डरवरती सुद्धा पाहायला मिळाली, परंतु ते सैनिक नव्हते, ते पाकिस्तानी नागरिक होते. त्यामुळे एकंदरीत चीन आणि पाकिस्तान मिळून काही कारस्थान रचत आहेत का अशी एक शंका येते. आपली पुढची बातमी आहे ट्रम्प आणि सोशल मीडिया, ट्विटर, फेसबुक किंवा व्हॉट्सअप. आपल्याला माहीतच आहे की ट्रम्प यांनी जे त्यांच्या समर्थकांना आवाहन केलं कॅपिटल हाऊसमध्ये घुसण्याचं, त्यानंतर 12 तासासाठी ट्विटरने त्यांचं अकाउंट सस्पेंड केलं होतं. परंतु ते आज पुन्हा म्हणजे काल 9 तारखेला पूर्णपणे बंद करण्याचं जाहीर करून टाकलं आहे ट्विटरने. आणि तसेच काहीसा निर्णय फेसबुकने सुद्धा घेतला होता, इंस्टाग्रामने सुद्धा घेतला होता. आता या कारवाईमुळे सोशल मीडियाच्या या मुळात तर सगळ्या प्रायव्हेट कंपन्या आहेत आणि त्यांनी ही जी अकाउंट आहेत ते जगभरचा जे सरकारी अनेक यंत्रणा आहेत त्याचा वापर करत असतात, मुख्यत्वे करून ट्विटरचा. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये जे काही ट्विटर किंवा फेसबुक जे काही ठरवतील हे त्या सरकारी यंत्रणांना प्रभावित करण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे एकंदरच असं दिसायला लागलं की अमेरिकेचा अध्यक्ष असूनसुद्धा ते त्यांच्यासमोर छोटे वाटायला लागले आहेत. त्याच्यामुळे अनेक उदारमतवादी जे लिबरल मीडिया आहे तो खूपच खुशीमध्ये आहे. परंतु याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून कारण ही सुद्धा ट्रम्प यांचा सुद्धा आवाज जो अति उजव्या सरणीचा आहे तो सुद्धा आवाज
या माध्यमाने दाबण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला आहे. आणि जर त्याला अल्टरनेटिव्ह निघाले आणि त्यात व्हॉट्सअपची सुद्धा आपल्याला न्यूज माहितीच असेल की त्यांनी एक नवीनच एक टर्म्स अँड कंडिशन्स, एक नवीन पॉलिसी आणलेली आहे जी 8 फेब्रुवारीच्या नंतर लागू होणार आहे आणि जिथे आपल्या सर्वांना ॲक्सेप्ट करायचे आहे, ज्यामध्ये ते व्हॉट्सअपचा डेटा फेसबुकबरोबर शेअर करतील. त्यामुळे ट्विटर, व्हॉट्सअप यांना जर पर्याय निघाला भविष्यामध्ये तर आश्चर्य वाटायला नको. यांचं जे वर्तन होतं ते एक प्रकारे न्यायाधीशाप्रमाणे होतं. म्हणजे त्यांनी मुळात ठरवूनच टाकलं आहे की ट्रम्पच चुकलेला आहे आणि तेच स्वतः बरोबर आहेत. आपला पुढचा मुद्दा आहे भविष्यातील घडामोडी आणि ज्योतिष निरीक्षण. त्यात आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत पाकिस्तान. सध्या पाकिस्तानात तुम्हाला माहीत असेल की हजारा समुदाय जो मुख्यत्वे करून शिया मुस्लिम आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यातही 11 शिया मुस्लिमांना चं शव दफन करण्यावरून जो काय वाद सुरू आहे आणि इम्रान खानची त्यांच्या मीडियामध्ये जी काय विरोध होत आहे तो तुम्ही पाहिला असेलच. त्यावरून एकंदरीत ज्योतिषीसुद्धा असं सांगत आहेत की बलुचिस्तान पुढच्या 2-3 वर्षामध्ये वेगळ्या होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल करत आहे. आणि पुढचा मुद्दा आहे अल-कायदा. आपण आज एक न्यूज बघितली असेल धावती की बंगालचे राज्यपाल धनखड यांनी अमित शहांना जो रिपोर्ट सोपवला आहे त्यामध्ये अल-कायदाचा उल्लेख केला आहे की इथे बॉम्ब बनवण्याच्या फॅक्टऱ्या आहेत किंवा अल-कायदा पाय पसरत आहे. त्यामुळे ज्योतिषांचं सुद्धा असं म्हणणं आहे की बंगालमध्ये एखादी छोटीशी लष्करी कारवाई होऊ शकते किंवा निमलष्करी दलांकडून एखादी कारवाई होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. तुमच्या प्रतिक्रिया किंवा सूचना नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.